MBBS होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। डॉक्टर दाम्पत्याचे मानवतेचे दर्शन। जत तालुक्याचे माजी आमदार आणि सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी तालुका जतचे संस्थापक कैलासवासी उमाजीराव सनमडीकर काका यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत तालुका जत जिल्हा सांगली येथे महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे। या शाळेत श्री खंडू शिवबाळा धायगोंडे राहणार सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा हे दिनांक 6/6/1994 पासून कायमस्वरूपी सहशिक्षक म्हणून कार्यरत होते। दुर्दैवाने कार्यरत असतानाच दिनांक 15/5/2021 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले। त्यांच्या निधनानंतर संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर कैलास सनमडीकर यांनी वारसदार पत्नी श्रीमती धानेश्वरी खंडू धायगोंडे यांच्याशी दरवर्षी पत्रव्यवहार करून अनुकंप तत्वानुसार सहशिक्षक पदावर नियुक्तीबाबत विचारणा केली होती। मात्र त्यांच्या कुटुंबात शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रता असलेली व्यक्ती उपलब्ध नव्हती। अशा परिस्थितीत संस्थेने सदर जागा ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत रिक्त ठेवली। दरम्यान त्यांचा मुलगा श्री काशीनाथ खंडू धायगोंडे याने DEIED डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर संस्थेने त्यांचा अर्ज व सर्व कागदपत्रे संकलित करून सांगली व पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे अनुकंप तत्वानुसार नियुक्तीसाठी पाठवला। सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर माननीय संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांच्याकडून दिनांक 25/6/2025 रोजी नियुक्ती आदेश प्राप्त झाले। त्यानुसार संस्थेने कैलासवासी खंडू शिवबाळा धायगोंडे यांचे वारसदार श्री काशीनाथ खंडू धायगोंडे यांना दिनांक 1/7/2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत येथे सहशिक्षक पदावर अनुकंप तत्वानुसार हजर करून घेतले। या संपूर्ण प्रक्रियेत संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर वैशाली सनमडीकर मॅडम व सचिव माननीय डॉक्टर कैलास सनमडीकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व सहकार्य लाभले। त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळेच कैलासवासी खंडू धायगोंडे यांच्या कुटुंबाला नवजीवन मिळाले आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।